रघुकुलातल्या राजांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रसंगी आपले प्राण वेचले. बरं का मायबाप, आपल्या भारत देशातल्या वाणीला, भारत देशातल्या वचनांना महत्व आहे. ऐका मायबाप, एक तर वचन कोणाला देऊ नका, आणि दिलं तर पाळल्याशिवाय राहू नका. आश्वासन नका देऊ. बरं का, मी आश्वासन नाही म्हणत, आश्वासन ही द्यायचीच असतात सर. आश्वासन देण्यापुरतीच असतात, ती पाळायची का नाही हा नंतरचा प्रश्न आहे. 5 वर्षांचं इलेक्शन लागले नंतर आश्वासन द्यायची असतात, आणि पुन्हा जोपर्यंत निवडणूक येत नाही तोपर्यंत त्या आश्वासनांकडे पाठच असते. आश्वासन वेगळं आणि वचन वेगळं. रघुकुल रीती सदा चली आई, जान जाई पर वचन न जाई. दिलेला शब्द पाळणं ही आपल्या भारताची संस्कृती आहे. कैकई, आम्ही रघुकुलातल्या लोकांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. माग तुझे 2 वचन काय आहेत, 2 वर तुला मी जे दिलेले आहे ते दोन्ही वर मागून घे. सुनहु प्राण प्रिय भाव प्रिय भावत का, सुनहु प्राण प्रिय भावत का, देहु एक तापस बेस विशेषी उदासी 14 बरस राम वनवासी। हे शब्द ऐकले आणि उकळत तेल आपल्या कानामध्ये टाकावं, हृदय जळावं अशी स्थिती राजा दशरथाची झाली। एका वराने भरताला राजगादी मिळावी हे मला मान्य आहे,
ठीक आहे, मी भरताला राजगादी द्यायला तयार आहे. रामराया स्वतः म्हणत होते, अरे आमच्या चौघांचाही जन्म एका वेळी झाला, मग मला राजगादीवर बसवताना माझ्या भरताला राज्य देत नाही, हे मला चुकीचं वाटतंय. भरताला राजगादी देण्याने माझं मोठेपण कमी होणार नाही, मी मोठाच राहील, पण माझा भरत राजा बनेल तेव्हा तो सुद्धा मोठा होईल, तर आम्ही दोघं समतुल्य होऊ. हे प्रेम आहे भावाभावातलं. रामरायाला वाटतं भरताला राजगादी मिळावी. माझ्या रामाला भरताविषयी कोणताही आकस नाही, कोणतीही द्वेषबुद्धी नाही. भरताला राज्य दे म्हणते ना तुम्ही, राज्य देतो भरताला, पण दुसऱ्या वराने 14 वर्षासाठी रामप्रभूला वनवास मागायचं कारण काय आहे? कैकेयी, तू का मागते रामाला वनवास? काय बिघडवलंय तुझं रामाने? ज्या रामाविषयी तुझ्या मनात एवढा स्नेह होता की तुला तुझा भरत प्रिय वाटत नव्हता, पण राम प्रिय वाटत होता, त्या रामाबद्दल एवढा द्वेष तुझ्या मनात काय आहे? दुसरं काहीही माग, मी वाटेल ते द्यायला तयार आहे, पण माझ्या रामाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवू नको. मी भाव सांगून पुढे जाईल. कैकेयी माता एवढी वाईट नाही हो. लहानपणी रामाला कैकेयी बद्दल विशेष प्रेम होतं आणि कैकेयीला सुद्धा रामाबद्दल विशेष प्रेम होतं. लाडाने कैकेयी मातेच्या जवळ खेळत असताना रामप्रभू जवळ गेले. माँ, तू मुझसे बहुत प्यार करती है ना? कौशल्या माँ से भी ज्यादा तू मुझ पे प्यार करती है ना? एक चीज मैं आपके साथ मांगने वाला हूँ. एक गोष्ट तुझ्याकडे मागायची मला. रामा बोल, काय मागायचे? आई, मी जेव्हा मोठा होईल ना, मोठा झाल्याच्या नंतर माझे पिताजी जेव्हा माझ्या राज्याभिषेकाचं नियोजन करतील ना, तेव्हा आई तू माझ्यासाठी वनवास मागून घ्यायचा. आज मला हे वचन दे आई की मी जेव्हा मोठा होईल. रामा, तू काय मागतोस हे? अरे तू माझ्याकडे हे कसं काय मागतोस? अरे जर हे मी मागितलं ना, संपूर्ण अयोध्या मला कलंकित करेल, संपूर्ण जग मला कलंकित करेल, जगात माझी छितू होईल. रामा, एवढं वाईट मागणं, हे मागणं चांगलं नाही. तुला राज्याभिषेक तुझा करायचा, त्यावेळेला तुला वनवासात पाठवायचा, हा वर मी माझ्या पतीकडे मागून घ्यायचं, हे बरोबर नाही. रामप्रभू म्हणतात, आई दुसरं काही मागू नको, माझ्यासाठी हे मागून घे तू. हे मागून घेण्याने तुझा राम प्रसन्न होईल. कैकेयीच्या मुखातलं वाक्य आहे. कैकेयी म्हणते, जर या मागण्याने तू प्रसन्न होणार असतील तर ही कैकेयी सगळ्या जगाने माझं तोंड काळं केलं तरी चालेल, पण माझा राम प्रसन्न झाला पाहिजे, माझ्या रामाला आनंद झाला पाहिजे. हा आतला भाव आहे. कैकेयी एक एक पात्र पहा. कैकेयी तितकी वाईट नाही जितकी आपण वाईट समजतो. कैकेयी माता राजा दशरथजींच्या जवळ तापस बेस विशेषी उदासी, 14 बरस राम वनवासी. दशरथजींची स्थिती बिघडलेली आहे. राम 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 भूमीवर पडलेली आहे. सतत राम नामाचा जप चालवलेला आहे. रात्रीचा प्रसंग आहे. पहाटे लवकर उठायचा निर्देश रामप्रभूला केलेला आहे. पहाटेची वेळ झाली, प्रभूची उठलेली आहे, सगळं आवरलेलं आहे. कौशल्या माता तयारीत आहे. वसिष्ठजींचं आगमन होणार आहे. बघता बघता सकाळची वेळ झालेली आहे. रात्रीच्या सूर्याला किंवा सूर्य सकाळी उदयाला येणार. दशरथजींची सूर्याला प्रार्थना आहे, हे सूर्य भगवान तुम सुबह को आना मत. तुम्ही जर सकाळी आलात ना तर दशरथाच्या कुळातला रघुकुलातला सूर्य निघून जाणार आहे. ही रात्र संपूच नये, दशरथजींची प्रार्थना आहे. पाहता पाहता सकाळ होता गेली आहे. सगळे प्रजाजन जागे झालेले आहे. आता राज्याभिषेकाला सुरुवात होईल. रामप्रभूला राज्याभिषेक होईल म्हणून सगळे उत्सुक आहेत. पण अजून राजे कुठे आहेत? राजे दिसत नाहीयेत. कुणीतरी विचारलं, राजे कुठे आहेत? राजे कैकेयीच्या भवनात आहेत. कैकेयीच्या भवनातून बाहेर आलेले नाहीयेत. सूर्योदय झालेला आहे. 7 वाजलेले आहेत, 8 वाजलेले आहेत. अजून काहीच हालचाल नाही. प्रजेच्या मनामध्ये शंकेची पालचूक सुटली आहे. काय घडतंय काही माहिती नाही. वशिष्ठजी आले, सुमंतजी आले. सुमंतजींकडे प्रार्थना केली. सुमंतजी, आप तो देखिए क्या घट रहा है. सुमंतजी रामप्रभूकडे जातात. रामा,
तुमचं सगळं आवरलंय ना? हो आवरलंय, मी तयार होतोय. मी राजेसाहेब कुठे आहेत ते पाहतो. कैकईच्या महालाकडे सुमंतांनी जावं. सुमंतांनी कैकईच्या महालात गेल्यानंतर विचारावं, राणी कहाँ है, दशरथ जी कहाँ है? मंथरेने सांगितलं कोप भवनात आहेत. कोप भवनात सुमंतसे गेले. राजाची स्थिती पाहिली, सुमंतजीचे डोळे डबडबले. माझ्या राजाला मी या स्थितीत कधीच पाहिलेलं नाही. आज राजा या स्थितीत काय आहे, काय झालं, कशामुळे अशी स्थिती झाली? कैकईला विचारलं, महारानी आप तो बताओ क्या हुआ? कुछ मालूम नहीं, जब से आए हैं रात को राम 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 कह रहे हैं, आप जल्दी जाओ और राम को लेके आओ. सुमंत जी रामप्रभूच्या महालाकडे जातात. रामप्रभूला आहे त्या वस्त्रावर, पूजेच्या कपड्यांवर रामप्रभू आहे. रामप्रभूने पुढचं भविष्य जाणून कपडे सुद्धा बदलले नाही. रामप्रभूला घेऊन सुमंतजी कैकईच्या भवनात आलेले आहे. कैकईच्या भवनात आल्यानंतर आपल्या वडिलांची स्थिती पाहिली आणि वडिलांची स्थिती पाहून रामप्रभूला अत्यंत शोक झालेला आहे, दुःख झालेलं आहे की आपले वडील भूमीवर पडलेले आहे, त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नमस्कार केला पिताजींना, नमस्कार केला आईला. माँ क्या हुआ पिताजी को, क्यों ऐसी स्थिति हुई उनकी, क्या बात है, काय झालेलं आहे नेमकं? कैकई सांगते, काही नाही रामा, काही घडलेलं नाही, पण तुझ्यावर असलेलं अतीव प्रेम, तुझ्यावर त्यांचं असलेलं अत्यंत जास्त प्रेम हे त्यांच्या दुःखाला कारण आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्या समोरच्या पिढीकडून सुद्धा फार अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा भंग हे फार मोठं दुःख आहे. या अपेक्षेचा भंग झाला तर माणसाच्या जीवनामध्ये दुःखाला पारावार राहत नाही. दशरथजींचं तुमच्यावर असलेलं प्रेम तुमच्या दुःखाला कारणीभूत आहे. काय घडलंय आई? काही नाही रामराया, मला 2 वर दिलेले होते, एका वराने मी भरताला राजगादी मागितली आणि रामा तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला. मोठी माणसं स्थितप्रज्ञ असतात. स्थितप्रज्ञस्य का भाषा? अर्जुन दुसऱ्या अध्यायामध्ये देवांना विचारतो, स्थितधिक किम प्रभासेत किमासीत व्रजेत किम. स्थितप्रज्ञ माणसं नेमकी कशी असतात? जी फार मोठ्या यशाने हर्ष उल्हासित होत नाही आणि दुःखाने जी ढासळत नाही, त्यांना स्थितप्रज्ञ म्हणतात. रामप्रभूला भरताला राजगादी दिली, याच्याबद्दलही फार काही वाईट वाटलं नाही आणि आपल्याला वनवासाला पाठवतायत याबद्दलही दुःख वाटलं नाही. आनंदाने ती गोष्ट स्वीकारली. कोई बात नाही माँ, मी वनवासात जायला तयार आहे. जर माझ्या वडिलांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी माझी नियुक्ती होत असेल आणि माझ्या द्वारा वडिलांचं वचन पाळलं जात असेल तर हा राम वनात जायला तयार आहे. दोघांना नमस्कार केला. नमस्कार करून ज्या ठिकाणी आपली आई आहे कौसल्या माता, कौसल्या मातेला नमस्कार करण्यासाठी कौसल्या मातेच्या दरबारात राजवाड्यात प्रभूने प्रवेश केला. आईला वंदन केलं. अरे रामा, तुझं अजून आवरलेलं नाही वाटतं. अरे राज्याभिषेकाची वेळ जवळ 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 येऊ लागलेली आहे, लवकर आवर ना. माँ काय भाषा आहे का? माँ मैं सबसे बड़ा हूं ना, 4 बंधू है, 4 बेटों में मैं सबसे बड़ा हूं, मी सगळ्यात मोठा आहे. आई, मोठ्या असणाऱ्या रामाला तुझ्या पतिदेवांनी अर्थात माझ्या वडिलांनी मोठं राज्य दिले आहे. तुझ्या रामाला मोठं राज्य मिळालंय. अयोध्येचं राज्य छोटं आहे, छोटं राज्य छोट्या भावाला आहे आणि वनाचं मोठं राज्य मोठ्या भावाला आहे. म्हणून मी हे निष्कंटक राज्य भोगण्यासाठी वनाकडे निघतोय. आई, वनाकडे निघतोय. कौसल्या मातेनं विचारलं, ही आज्ञा कोणाची आहे? ही आज्ञा जर फक्त दशरथजींची असेल, माझ्या मालकाची असेल तर ती आज्ञा पाळू नकोस, कारण आई वडिलांपेक्षा मोठी असते. मोठ्या असणाऱ्या आईचं वचन पाळायचं असतं. मी सांगेन तुला वनात जाऊ नकोस, पण ही आज्ञा जर कैकई
तुझी आई आणि दशरथची या दोघांची असेल तर तू निमिषभर सुद्धा इथे थांबू नको, निघून जा, तात्काळ निघून जा. रामाला वनगमनाचा आदेश दिला गेला. ही वार्ता लक्ष्मणजींच्या पर्यंत पोहोचलेली आहे. लखनलालचा निर्धार आहे, जर माझे रामराया वनाला जाणार असतील तर हा लखन सुद्धा अयोध्येत राहणार नाही. लखनला सांगू लागले प्रभू, लखन लक्ष्मणा तू अयोध्येत थांब, तुझं अयोध्येत थांबणं गरजेचं आहे, कारण मी नाही, भरत शत्रुघ्न इथं नाही, जबाबदारी तुझ्यावर असेल. लक्ष्मण सांगतो प्रभूला, स्वर्गा तुम्ही मेरी नैया किनारा तुम्ही हो, तुम्ही मेरी नैया किनारा तुम्ही हो, मेरी जिंदगी का सहारा तुम्ही हो. तुम्ही मेरी नैया किनारा तुम्ही हो, तुम्ही मेरी नैया किनारा तुम्ही हो. जिंदगी का सहारा तुम्ही हो, मेरी जिंदगी का सहारा तुम हो. तुम्ही सूर्य बनकर चमकते हो प्यारे, तुम्ही सूर्य बनकर चमकते हो हमारे. तुम्ही बिजली बनकर तड़पते हो प्यारे. तुम्ही बिजली बनकर कड़कते हो प्यारे. तुम्ही चांद तारे सितारा तुम्ही हो, तुम्ही चांद तारे सितारा तुम्ही हो, मेरी जिंदगी का सहारा तुम्ही हो. तुम्ही मेरी नैया किनारा तुम्ही हो, तुम्ही मेरी नैया किनारा तुम्ही हो, मेरी जिंदगी का सहारा तुम्ही हो, मेरी जिंदगी का सहारा तुम हो. तुम्ही बनके बादल बरसते हो प्यारे, तुम्ही बनके बादल बरसते हो प्यारे. तुम्ही पुष्प बनकर महकते हो प्यारे. तुम्ही पुष्प